आपल्या सर्वांना वसंत पंचमीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा। तर आजच्या दिवशीपासूनच वसंत ऋतूला सुद्धा सुरुवात होते, जे की निसर्गामध्ये संपूर्ण वृक्ष आहे त्यांची जुने पानं गळून पडतात आणि नवीन पानं फुटण्यास आजच्या दिवशीपासून सुरुवात होते। म्हणून आजच्या दिवशीला वसंत ऋतू सुद्धा म्हणतात। तर या दिवशी अनेक लीला घडलेल्या आहेत, त्यातील काही महत्त्वपूर्ण लीला आज आपण बघूया। तर माता सरस्वती ही आजच्या दिवशी प्रकट झालेली आहे, जी की ब्रह्माजीची पुत्री आहे। तर माता सरस्वती ही ज्ञान, वाणी आणि संगीत घेऊन आजच्या दिवशी प्रकट झाली आहे। म्हणून आपण माता सरस्वतीला प्रार्थना केली पाहिजे की आम्हाला असे ज्ञान प्रदान करा, जे की आम्ही भगवंतांची प्रेममयी सेवा करू शकू। आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी विठ्ठल रुक्मिणी सोहळा सुद्धा साजरा करण्यात येते, जे की भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेमधून कौंडिण्यपूरला आले होते आणि माता रुक्मिणीचे अपहरण करून त्यांच्याशी विवाह केला होता। म्हणून आजच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी सोहळा सुद्धा साजरा करण्यात येते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी भगवंत हे वृंदावनामध्ये गोपींबरोबर रास नृत्य सुद्धा आजच्या दिवशी केलेले आहे। तर अशा प्रकारे अनेक लीला घडलेल्या आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं, या दिवशी पिवळा रंग अतिशय पवित्र मानलेला आहे। म्हणून आपण भगवंतांना पिवळे पुष्प अर्पण केले पाहिजे आणि पिवळा भोग अर्पण करून आपण भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे। वसंत पंचमी महोत्सव की जय। हरे कृष्ण। धन्यवाद।